नमस्कार. आपला सगळा मानवी इतिहास हा युद्धांनी भरलेला आहे. म्हणूनच मानवी इतिहास हा युद्धांचा इतिहास असं म्हटलं जातं. परंतु सगळ्यात जुनं रेकॉर्डेड युद्ध हे ऋग्वेदामध्ये उल्लेख केलेलं आहे, ते म्हणजे दशराज युद्ध. हे दशराज युद्ध हे वैदिक वंशाच्या विविध राजांमध्ये झालं. ह्याच्यातला मुख्य भरतपुरू वंशाचा राजा सुदास होता. ह्या सुदासाविरुद्ध इतर वैदिक वंशाच्या राजांनी युद्ध केले. तर ते वैदिक वंश होते पक्तावंश, परशु किंवा पार्श्ववंश, पृथु किंवा पार्थवंश, मद्रवंश, दासवंश, विशनेंद्र वंश, अलिना वंश, शिमयू वंश, शिववंश, भालाण वंश, भृगुवंश, वैकर्ण व ध्रुयुवंश. हे साधारण 10पेक्षा जास्त वंश होते. परंतु तरीही ह्याला दशराज युद्ध असे म्हटले जाते. ह्या युद्धामध्ये भरतवंशीय सुदास ह्याचा विजय झाला. हे सर्व इतर वंशाचे राजे दक्षिणेकडे व उत्तरेकडे निघून गेले व त्यांनी तिथे तिथे आपली राज्य वसवली. उदाहरणच द्यायचं झालं तर परशु किंवा पार्श्ववंशीय राजाचे पर्शिया हे राज्य. धन्यवाद.